ऋतूच्या इकडनं नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज चालला मी मासे पकडायला. आज मळप पण धरला आहे पूर्ण. पावसाचं वातावरण झालं आहे. आमचा कुत्रा पण घेतला आहे सोबत. रिक्षा पण आहे आमच्याबरोबर. जेवढी जाईल तेवढी नेणार आहे रिक्षा आणत आहेत साडून. अजून दोघे तिघे येणार आहेत रिक्षामधून. तोपर्यंत आम्ही जेवढं चालतं आहे तेवढं चालतो. चला भेटूया पुढे आपण. चला, रिक्षा पण आले आता आपली जवळजवळ अर्धा तासाने. चला जाऊन दे. चला मग चुकलात तर कुठे. चला जाऊया आता रिक्षाच्या पाठून. पाऊस पडला ना त्याच्यात येणार नाही रिक्षा. काय केलं तरी नाही, एवढा पाऊस नाही लागणार. पाऊस नाही लागणार. मी बोललो खाली गेलो असतो बरं झालं असतं माहिती आहे. नाही पण पाऊस नाही येणार. ते सामान उतरवीस पर्यंत आपण पोहोचणार. सामान उतरवीस पर्यंत पोहोचणार. जवळच पकडायचं आहे ना. कुत्र्याला आता स्पीड आली. जवळ थोडी जवळच पकडायचं, लांब जायचं. मित्रांनो, नदी आमच्या गावाला लागूनच आहे. काय तिकडे मासे नाही मिळत. लोक संपून टाकतात. म्हणून असं लांब यावं लागतं माशासाठी. नळाला की जाऊ घसरायला व्हायचं खाली वाटेला. हा, आता पाणी कमी आहे. नाही येणार. सकाळपासून बघतोय, उठल्यापासून 6 वाजल्यापासून असंच आहे वातावरण. पण नाही येणार पाऊस. तुम्हाला जांभळं दाखवतो नदीला. जांभळं बघा किती लागलेली आहेत. ती पण नदीमध्ये. काय त्या बाजूला पण आहेत झाडं. ती पण नदीमध्ये आहेत. अरे खालच्या साईडला या. मित्रांनो, या कोंडीला आता आलो होतो आम्ही लोक. हे बघू शकता. पण काही लोकांनी पावडर टाकली याच्यामध्ये. मासे तर काय पूर्ण वाट लावून टाकली. निले असते तर काय नव्हतं, पण पूर्ण माशाची वाट लावली इथे. ते बघू शकता मासे. पूर्ण पावडर टाकून मित्रांनो मारून टाकलाय मासा. काय फायदा झाला ना दुसऱ्या जण त्यांचा. काय मासा निला असता तर निदान फायदा तरी झाला असता. तेवढा मासा मित्रांनो फुकट गेलाय. पूर्ण किनाऱ्याने, पूर्ण नदीच्या किनाऱ्याने मासा आलाय तो बाहेर. हे अशी लोक करतात. एवढा मासा फुकट घालवला त्या लोकांनी. बराच आहे बघा किनाऱ्याने. सरळ या बाजून येऊन बसलाय मासा. सर्व माशाची वाट लावून टाकली.
आता दुसरी कोण बघतो, मिळाले तर ठीक. अजून कुठे कुठे टाकले काय माहिती नाही लोकांनी पावडर. चला बघून या, आता बघून या आणि आवाज द्या. चला चला बघूया पुढे भेटते काय कुठे कोण. मित्रांनो मासे मिळतील काय नाही मिळतील माहिती नाही, पण आता इथं भाकरी आणलेली आहे आम्ही न्याहारीसाठी. आता भाकरी खाऊन घेतो. हे सर्व मच्छीचं आणलेलं आहे. हे कधी वांगा बटाटा सुक, इथे सुके हे भाकरी आहेत. त्याच्यामध्ये भात आहे. कुत्र्याला पण आणल्या. एक दोन भाकऱ्या खाऊया आणि मग शोधूया कुठे मिळतात काय. चला बसा रे खायला. कुत्रा पण आणलाय. पण पटापट मी कशी देऊ? द्या सर्वांना द्या. मला एक कॅच कर. मित्रांनो आता इकडच्या कोंडीला आम्ही बघितलेत मासे लागतायत. आता कांडाळी टाकलेत. दीदी इकडे ये, तू इकडे ये दीदी. आई गो, मला मस्त पकडते रे. असं दगडीला भारी. हे भारी आहे, तुम्ही नाचू नका. ए भाऊ इकडे येतो बाहेर. हे नाचू नका. बाबू तिकडनं कांदा या मासे लागायला लागले त्याला. दीदी इकडे ये, दीदी तिथे जा, तिथे जा, काकाच्या तिथे पुढे जा. पाणी हलवून नका, एकदम भारी पुढे घेऊ नका. दादा ती कांद्याला सोडा जरा. सोडू. आम्ही सोडतो. तू कॅमेरा फोटो काढत राहा. मुंबईला पाठवायचं. बेटा इकडे. हा हे लूज फक्त कर. अरे तो पाण्याचं पाईप आहे. वायर पण आहे तिथे. वायर काय नाही, काय चालतं. जा घेऊन जा. फक्त ती सबमरीन बघा, त्याच्यावर पाय नको देऊ. हलवा पाहिजे. हलवू काय तू? हा दे ह्याच्यात जरा हे करा, हलवा जरा त्याच्यात. दादा तू तिकडनं उचला. हा सीतू हे उचल. हे बघ लागले ते काढ. काढ, मासे बघ काय लागलं. बघ मासे. भरपूर व्हेरायटी थैली बनवाय माझ्या हातात. बाई इकडे भारी घेऊन अडकले वाटत. तिकडनं हलव, पूर्ण घ्या. पकडतोय पण तो काय पकडायला मिळत नाहीये. थांबा थांबा, हलव. दगड आलो थांब. घ्या पुढे. हे घे. काढला रे काढला. काढला काढला बाबा, किती वेळाने एक काढलाय. एक केला न बौनी केला न त्यानं. भाऊजी आता लागू दे फटाफट. पुढे जाऊ नका, फक्त पुढे गेलो की बसलो. दगडे आलो या. मासा मित्रांनो चिक्कार आहे, पण काय पुढे नाही जाऊ शकत. नाही पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं असतं मी. काय मासे मागून आपण त्याला फॉलो करूया. अरे घे घे. अबो अटकला ह्याच्यात अटकलाय तो. राम दे मारून फक्त ठेव. नाही मारलेलाच आहे. दादा तुझी पण कांदा. नाही तो फसलेला. गेला घालवला. मान दाबायची ना. काय होतं? खडशा होता. एक पकडला बघ. दादा तू ही पाचशे पकडा सोडले ना आता. हा कोलंबी आहे. बघ थांबा मी आलो. हलवा मित्रांनो कोलंबी लागली आपल्याला. कोलंबी हे काय ह्याच्यात काय आहेच नाही. दाखव कुठे आहे कोलंबी. किती लागले बघा. हे बघा. होय. हे मेला फाटलेले आहे. हे बघा, चिंगूल लागले. हा, चिंगूळ लागलाय. चिंगूळ लागलाय. एक इथे जिवंत आहे, मार त्याला. चिंगूळ. छोटासा चिंगूळ लागलाय. चिंगूळ हे बघ, तू हात खाली बाहेर काढत. हे रामजी देवा याच्यात. देवा ना देवा? खाली बस ना. खाली बस. बस खाली. मी देऊन येते मला. देवा नाही द्या याच्यात बोल. द्या द्या.
देवा बोलायचं नाही. देवा आमच्या तिकडे हे आहे इथं ठेव साईडला काढून. हे हलव काय मित्रांनो मासा तुम्हाला दिसतोय काय माहिती नाही, पण चिक्कार मासा आहे आता. हे सुटी काढायला हे बघा हे पुढे. थांबा हलवू नका हे बघा, इथे पुढे उलय आहे बघा. डायरेक्ट निघत नाही. हे बघा, हे दादा ना, येते मी जाते. इथे मासे दिसताय त्याच्यात. माहित नाही. हे बघा, हे नाही दिसत. अरे रे इथे मारायला पाहिजे हिला. हे मोठं असेल तर मारा. हे बघा, नाही, इथे मोठी नाही पकडलंय तशी. भरपूर. येते मी येते. येते नको. माल ठेवलंय बघा मित्रांनो एवढे फसलेत, अर्धे मासे गेले उड्या मारून मोठे मोठे, तरी पण आहे तिथे टाकलेत. परत जात होते. असं नाही, सस्पेन्स सारखं बोलायचं. बघण्याला वाटलं म्हणजे काय पुढं काय आहे. पिशवीमध्ये पण आहेत अजून आमच्याकडे भरलेले बरेच मासे. नंतर तुम्हाला निघताना मी दाखवतो किती मासे पकडले. नाही तर घरी गेलेले ते बघा. टाक टाक. मित्रांनो चाललो घरी, मासे मिळालेत बरेच. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि जिथे आम्ही आहोत आता तिथे 3 नद्यांचं संगम होतं. इकडे आहे बामणोलची नदी येते इथून, आणि जी इथून येते ती ओझरं व खडी कोलवण, असं 3 नद्यांचं संगम इकडे होतं. एवढं आहे. चला मित्रांनो निघतो आता. हा फोटो काढा. मित्रांनो मासे दाखवतो तुम्हाला किती पकडले आंबा ते. पण दाखवतोय. कर बरोबर दुसरीला जाऊन दे. चिंगली आणि किरवी. हे बघा काय मासे आहेत. एवढे मासे मिळालेत एका कोंडीला, ते पण हे घे, हे घे 2 भाऊ. भाग केले मला त्यांचे खायचं आहे. दुसरीकडे. ए सीताराम आंबा घे. एक आमचा वाटा आहे दिला? आणि एक शिवगरांचा एक वाटा आहे. चला, वाटा घेतो आता आणि निघतो घरी. हे आंबे आणलेत, खातो आता. चिंगूल बघ कुठं तर. तू आता कालवलंस तर त्याच्यात बघ हाय का नाही तर माहितच असेल. बघ नाही तर झोप पळून जाईल दे. बघावं लागेल इथे डाग बिग आहे. दिसलं नाही. हा बाबा बघ, हा बाबा, घे घे घे. हा बघ. किरवा पळतोय. इथून जावा. 2 पण नाही वाजलेत. जाऊ आम्ही. तू जाणार एवढा चालणार कमी चालायचंय काय. तुझं मला फेकून द्यायचा. कुठं गेले आज? आणि आता ही कांडालीची पिशवी आहे. काय माहिती आम्हाला सोडून येईपर्यंत आहे ना हे लोक कोलवनात पोचतील चालतच. फेकून द्यायचा. कुठं गेले आज? ते नाही मारायचं, घ्यायचंच नाही ते आंबा. हे भर 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 देते आपल्याला. रुपयाचा घे. मित्रांनो घरी आलोय आता आणि वाट्याला माची सांजा ग. मासे किती आले ते दाखवतो तुम्हाला. तिकडे नाही व्हिडिओ काढला. हे एवढे मासे आलेत वाट्याला आमच्या. आता आंघोळ करतो, फ्रेश होतो. मुंबईला पण जायचं आहे आता. आता व्हिडिओ पण आता मित्रांनो इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.